Good morning. Today we are going to lecture number 14 having English subject. So today we are going to lecture number 14. Last lecture having complete unit number 3, unit 4 and this today's lecture starting unit 5. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण युनिट 4 कंप्लीट केले होते. त्यामध्ये वेगवेगळे पॉईंट बघितले आपण युनिट 4मध्ये. युनिट 4 नेम इज व्होकॅब्युलरी बिल्डिंग. त्यामध्ये व्होकॅब्युलरी बिल्डिंगमध्ये आपण रूल्स ऑफ स्पेलिंग, त्यानंतर कोलोकेशन अँड इडियोम्स हे पॉईंट डिटेल बघितले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला युनिट 5 स्टार्ट करायचं आहे. परंतु या अगोदर आपण जे काही जेवढे लेक्चर बघितले, लेक्चर किती 14 लेक्चर बघितले आपण या अगोदर. त्यामध्ये युनिट टोटल 4 युनिट स्टडी केलेत आपण. त्यामध्ये युनिट फर्स्टमध्ये ॲप्लाइड ग्रामर हा पॉईंट डिटेल बघितला. त्यानंतर युनिट सेकंडमध्ये कॉम्प्रेशन आणि युनिट थर्डमध्ये टाइप्स ऑफ सेंटेन्स आणि युनिट 4मध्ये व्होकॅब्युलरी बिल्डिंग हे पॉईंट डिटेल बघितले. तर युनिट 5मध्ये आपल्याला नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करायचा. युनिट 5मध्ये स्पीचेस. त्यामध्ये युनिट 5 नेमकं आहे स्पीचेस. त्यामध्ये बघायचं आपल्याला व्हॉट इज मीन बाय स्पीचेस, टाइप्स ऑफ स्पीचेस, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीचेस. यामध्ये टोटल स्पीचेस म्हणजे जे काही स्पीच म्हणजे आपण जे काही इझी राईट करणारे भाषण त्याविषयी आपल्याला डिटेल बघायचे आहे आपण युनिटमध्ये. युनिट 5मध्ये युनिट 5 आहे स्पीचेस. त्यामध्ये बघा इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक स्पीकिंग. तर एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो राईट स्पीचेस. त्यामध्ये वेगवेगळे टाईप्स आहे स्पीचेसचे. त्यामध्ये तुम्हाला टाईप दिले जातील आणि त्यामध्ये पैकी एका टाईपवर स्पीचेस राईट करण्यासाठी विचारलं जाईल. त्यानंतर फर्स्टली आपण इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक स्पीकिंगमध्ये जे काही पब्लिक स्पीकिंगमध्ये स्पीचेसचं महत्त्व आहे ते आपण बघूया. इन प्रोफेशनल everyone needs to make speeches on different occasion. Then जे काही स्पीचेस आहे वेगवेगळ्या टाईपचे स्पीचेस ते पब्लिकमध्ये स्पीचेस घेतले जाते. त्यामध्ये बघा व्हेरियस प्रोफेशनल ऑकेशन क्रिएट्स द नीड्स ऑफ लर्निंग हाऊ टू कंपोज अँड डिलिव्हर टू गुड स्पीचेस. आपण बघतो बघा आपल्याला पब्लिक स्पीकमध्ये जे काही वावरताना स्पीचेस द्यायचे असते तेव्हा आपल्याला गुड स्पीचेस द्यावं लागते. त्यामध्ये बघा पब्लिक स्पीकिंग इज ए इम्पॉर्टंट दॅट इज ए कुड बी डिसाइडिंग फॅक्टर्स इन मेनी थिंग्स सच ॲज युअर करिअर डेव्हलपमेंट अँड युअर बिझनेस ग्रोथ. त्यामध्ये जे काय आपल्या बिझनेसशी रिलेटेड आपण पब्लिक स्पीकमध्ये बोलतो त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे गुड टाईपचे स्पीचेस द्यावं लागते. त्यामध्ये बघा स्पीचेस प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन प्रिसाउडिंग अँड प्रमोटिंग. त्यामध्ये स्पीचेसचा महत्त्वाचा रोल काय त्यामध्ये प्रिसाउडिंग अँड प्रमोटिंग. त्यामध्ये बघा पब्लिक स्पीकिंग इज ए स्किल वर लर्निंग. ज्यामध्ये पब्लिक स्पीकमध्ये म्हणजे पब्लिकमध्ये बोलताना आपल्याला स्पीचेस द्यायचे असते तेव्हा त्यामध्ये आपले स्किल आहे महत्त्वाचा पॉईंट असतो स्पीचेसमध्ये. त्यामध्ये स्पीचेस आर ऑल्सो डिलिव्हर टू वेलकम टू बिड फेअरवेल टू इंट्रोड्यूस समबडी अँड प्रपोज वोट ऑफ थँक्स. त्यामध्ये कोणकोणते स्पीचेस द्यावं लागते तुम्हाला पब्लिक स्पीकमध्ये बोलताना. त्यामध्ये बघा
फर्स्टली फेअरवेल स्पीचेस, नेक्स्ट वेलकम स्पीचेस आहे, नंतर वोट ऑफ थँक्स टाईपचे स्पीचेस आहे. वेगवेगळ्या टाईपचे स्पीचेस आपल्याला द्यावं लागतात. तर एक्झाममध्ये तुम्हाला अशाच टाईपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये कोणते वेलकम स्पीचेस, फेअरवेल स्पीचेस और वोट ऑफ थँक्स स्पीचेस असे वेगवेगळे टाईपचे स्पीचेस विचारले जाऊ शकतात. इट इज इम्पॉर्टंट टू लर्न स्पीच रायटिंग इन ऑर्डर टू बिकम्स proficient and conscious speaker. Every speaking opportunity is thought, but you in a position to create positive change people's lives. जे काही वेगवेगळे टाईपचे स्पीचेस द्यायचे असते त्यामध्ये फर्स्टली आपल्या जे काही वेगवेगळे स्किल आहे त्यामध्ये ॲड करावे लागतात. त्यानंतर स्पीचेस स्पीच देताना त्यामध्ये आपली थिंकिंग कशी असली पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग. त्यामध्ये सकारात्मक विचार करावा लागतो आपल्याला स्पीचेसमध्ये. त्यामध्ये बघा, इन ऑर्डर ऑफ एनिथिंग इम्पॉर्टंट टू हॅपन्स अँड आयडियाज नीड्स टू ट्रान्सफर फ्रॉम ए पर्सन टू मेनी. स्पीचेसमध्ये जे काही आपले वेगवेगळे आयडियाज आपली त्यामध्ये स्किल डेव्हलप करायला लागतं स्पीचेसमध्ये. त्यामध्ये पब्लिक स्पीकिंग इज वन ऑफ द ग्रेट वे गेट युअर आयडियाज अक्रॉस द मेक अ डिफरन्स. त्यामध्ये जे काही वेगवेगळे पब्लिक्समध्ये बोलताना आपले वेगवेगळे आयडिया आपल्याला त्यामध्ये मांडावे लागतात स्पीचेसच्या स्वरूपात. त्यानंतर पब्लिक स्पीकिंग हेल्प्स टू इन्क्रीजेस सेल्फ कॉन्फिडन्स, कम्युनिकेशन स्किल्स, लिडरशिप स्किल, कॉन्फिडन्स अँड ॲबिलिटी टू अंडरस्टँड पीपल. तर पब्लिक स्पीकिंग म्हणजे त्यामध्ये पब्लिकमध्ये आपल्याला बोलताना त्यामध्ये आपलं जो काही सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो वाढतो. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल आपली एकमेकांशी बोलण्याची जी काही स्किल आहे कम्युनिकेशन स्किल त्यामध्ये पण इन्क्रीज होते ती. त्यानंतर लिडरशिप स्किल, कॉन्फिडन्स अँड ॲबिलिटी ऑफ अंडरस्टँडिंग पीपल. त्यामध्ये आपल्याला समोरच्यांना समजून घेण्याची आपली जी काही क्षमता आहे ॲबिलिटी ती इन्क्रीज होते. कशामुळे? स्पीचेसमुळे. जे काही वेगवेगळे स्पीचेस असतात त्यामुळे काय होते तर आपला सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल इन्क्रीज होते, लिडरशिप स्किल इन्क्रीज होते, कॉन्फिडन्स अँड ॲबिलिटी टू अंडरस्टँडिंग पीपल. अशा प्रकारे गुड स्पीचेसचे फायदे कोणते तर इन्क्रीज द सेल्फ कॉन्फिडन्स. आपला सेल्फ कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो कशामुळे? स्पीचेसमुळे. अशा प्रकारे आपण इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक स्पीकिंग त्यामध्ये पब्लिकमध्ये बोलताना जे काही स्पीचेसचे फायदे आपण ते बघितले. जे काही स्पीच म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय स्पीच आपण बघितलं. त्यानंतर आपल्याला काय बघायचं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीचेस. जे काही स्पीचेस आहे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आपल्याला. त्यामध्ये टोटल 5 कॅरेक्टरिस्टिक्स आहे स्पीचेसचे. त्यामध्ये 1 बाय 1 आपण बघूया. त्यामध्ये कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहे गुड स्पीचेसमध्ये? प्रॉपर फॉर्मॅट, सेकंड वन इज फोकस ऑन टॉपिक कॉन्सेप्ट, थर्ड वन इज कन्सिस्टनेस, फोर्थ वन इज पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अँड फिफ्थ इज स्पीच इटिक्यूड. त्यामध्ये बघा, फर्स्टली गुड आपलं ते काय स्पीच आहे ते चांगलं बनण्यासाठी त्यामध्ये प्रॉपर फॉर्मॅट म्हणजे आपलं जे काही स्पीच आहे त्याचा फॉर्मॅट कसं असलं पाहिजे? प्रॉपर. ते कोणत्या टाईपचं? प्रॉपर टाईपचं स्पीच असलं पाहिजे. त्यानंतर फोकस ऑन टॉपिक कॉन्सेप्ट, आपल्याला ज्याच्यावरती स्पीच द्यायचे त्याच्यावरती फर्स्टली फोकस केला पाहिजे. त्यानंतर कन्सिस्टन्स म्हणजे त्यामध्ये एकाग्रता असली पाहिजे स्पीचेसमध्ये. त्यानंतर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, त्यामध्ये आपला ते काय विचार मांडणार आहे आपण स्पीचेसमध्ये ते कसे असले पाहिजे? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे त्यामध्ये सकारात्मक विचार असला पाहिजे आपला स्पीच देताना. त्यानंतर स्पीच इटिक्यू म्हणजे त्यामध्ये एकाग्रता असली पाहिजे. अशा प्रकारे हे मेन 5 पॉईंट्स आपले स्पीचेसमध्ये असले पाहिजे. तर फर्स्टली बघूया आपण प्रॉपर फॉर्मॅट. इन प्रॉपर फॉर्मॅट स्पीचेस व्हेरी इन कंटेंट, पर्पज अँड टाईप्स. दिस क्रिएट्स द नेसेसिटी डिसाईड द करेक्ट फॉर्मॅट ऑफ स्पीच. तर फर्स्टली जो काही स्पीचचा आपला स्पीचेसचा फॉर्मॅट आहे आपला तो कसा असला पाहिजे? कंटेंट इन पर्पज टाईपचा. जो काही पर्पज टाईपचा फॉर्मॅट असला पाहिजे आपला स्पीच देताना. त्यामुळे काय होतं तर
क्रिएट नेसेसिटी ऑफ डिसाईड द करेक्ट फॉर्मॅट ऑफ स्पीच. त्यामुळे आपलं स्पीचचा फॉर्मॅट चूज करण्यासाठी नेसेसिटी इन्क्रीज होते. त्यामध्ये बघा फर्स्ट पॉईंट काय आपला प्रॉपर फॉर्मॅट. सेकंड काय फोकस ऑन टॉपिक कॉन्सर्न. फोकस ऑन टॉपिक कॉन्सर्न म्हणजे आपल्याला ज्या पॉईंटवरती स्पीच द्यायचे फर्स्टली तोच पॉईंट लक्षात घेतला पाहिजे, त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तर वेन डिलिव्हरिंग हे स्पीचेस फोकस ऑन गिवन टॉपिक अँड फिनिशिंग इन द अल्टर्ड टाईम गिवन टू यू इन ऑर्डर टू कीप द ऑडियन्स अटेंटिव्ह टू यू. यामध्ये फोकस ऑन टॉपिक कॉन्सर्नमध्ये जे काही डिलिव्हरिंग टाईपचं स्पीच आहे त्यामध्ये फोकस ऑन गिवन टॉपिक अँड फिनिश द अल्टर्ड टाईम गिवन. त्यामध्ये जो काही स्पीचचा टाईम फिनिश होण्याच्या अगोदर त्यामध्ये फर्स्टली आपला जो काही स्पीचचा टॉपिक आहे मेन टॉपिक त्याच्याकडे जास्त फोकस केला पाहिजे. त्यामुळे आपलं स्पीच कसं बनतं गुड स्पीच बनतं. त्यामुळे सेकंड पॉईंट कोणता फोकस ऑन टॉपिक कॉन्सर्न हा स्पीचमध्ये घेतला पाहिजे. त्यानंतर थर्ड पॉईंटचे कन्सिस्टन्स. त्यामध्ये बघा इन ऑर्डर टू मेंटेन कन्सिस्टन्स द स्पीच शूड हे शॉर्ट अँड क्रिप्स. कन्सिस्टन्स म्हणजे त्यामध्ये जे काही ते काटेकोरपणा असला पाहिजे. त्यामध्ये कन्सिस्टन्समध्ये त्यामध्ये आपल्याला स्पीच ज्या टॉपिकवरती स्पीच द्यायचं आहे त्याच टॉपिकचा त्यामध्ये समावेश असला पाहिजे. हे कन्सिस्टन्स स्पीचेस एक्सप्रेस मच इन ए फ्यू वर्ड्स. त्यामध्ये कमी प्रमाणात शब्दांचा वापर केला पाहिजे कन्सिस्टन्समध्ये. त्यामध्ये म्हणजे काटेकोरपणा असला पाहिजे. इट इज ब्रीफ इन फॉर्म बट कॉम्प्रेसिव्ह इन स्कोप. त्यामुळे जो काही आपलं स्पीच आहे त्याला स्कोप दिला जाऊ शकतो पब्लिक स्पीकिंगमध्ये. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक बघा स्पीचेसचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे काय सकारात्मक दृष्टिकोन. जो काय आपण स्पीच देणार आहे पब्लिक स्पीकिंगमध्ये बोलताना त्यामध्ये स्पीचमध्ये कसं असलं पाहिजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असलं पाहिजे. म्हणजे आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. हे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज द की फीचर्स ऑफ गुड स्पीचेस दॅट हेल्प्स टू कीप द ऑडियन्स अटेन्शन. त्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये जे काही सकारात्मक दृष्टिकोन असतो त्याच्यामुळे काय होतं स्पीच आपलं गुड स्पीच बनतं आणि त्यामध्ये ऑडियन्सचे जे काही लक्ष आहे ते आपल्या स्पीचेसकडे जातं. कशामुळे तर त्यामध्ये असलेल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे. स्पीचेस बिकम सक्सेसफुली बाय अनलिसिंग द हायर पॉझिटिव्ह एनर्जी अमॉंग द ऑडियन्स विथ द स्पीकर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. जो काही बोलणारा म्हणजे स्पीच देणारा असून त्याच्यामध्ये जो काही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टाईपचा सेंटेन्स यूज करत असेल तर त्यामुळे काय होतं जे काही ऑडियन्स म्हणजे जे काही स्पीच ऐकणारे असतील त्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. कशामुळे ते काही पॉझिटिव्ह ॲटिट्यूड सेंटेन्स यूज केल्यामुळे त्यामध्ये ऑडियन्समध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि आपले स्पीच आहे गुड स्पीच बनते. आणि त्यामुळे जो काही समोरचा बोलणारा असतो त्याला पॉझिटिव्ह पब्लिक काय देते पॉझिटिव्ह ॲटिट्यूड त्यामध्ये सकारात्मक बोलण्याचा संधी देतात. कशामुळे आपण त्यामध्ये यूज केलेल्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे. अशा प्रकारे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा एक कॅरेक्टरिस्टिक त्यामध्ये असला पाहिजे स्पीचेसमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा स्पीचेस इटिक्यू. स्पीचेस इटिक्यूट म्हणजे काय तर त्यामध्ये असलेली एकाग्रता. त्यामध्ये बघा स्पीक क्लिअरली कॉन्फिडेंटली रिस्पेक्टफुली अँड पॉलिटी टू टेक कंट्रोल ऑफ क्राउडेड अटेन्शन. त्यामध्ये स्पीच इटिक्यूमध्ये आपण जे काय बोलणार आहे ते कसं असलं पाहिजे केअरफुली म्हणजे एकदम बरोबर बोललं पाहिजे. त्यामध्ये कॉन्फिडन्सली म्हणजे आपण जे काय बोलणार आहे ते कसं बोललं पाहिजे कॉन्फिडन्समध्ये बोललं पाहिजे. त्यानंतर रिस्पेक्टफुली आपण समोरच्यांच्या रिस्पेक्ट देऊन बोललं पाहिजे. आणि पॉलिटी टू टेक कंट्रोल द क्राउडेड अटेन्शन. त्यामुळे जे काही समोरील जे काही श्रोते ऐकणारे स्पीचेस ते आपल्या स्पीचेसला गुड स्पीचेस असं कन्वर्जन करून ते रीड करतात. त्यामध्ये बघा वाईल डिलिव्हरिंग द स्पीचेस द स्पीकर शूड यूज पॉझिटिव्ह नॉन व्हर्बल कॉजेस. त्यामध्ये
पॉझिटिव्ह टाईपचे थॉट यूज केले पाहिजे स्पीचेसमध्ये. अशा प्रकारे आपण स्पीचेसमध्ये मेन कॅरेक्टरिस्टिक बघितले 5. त्यामुळे आपलं स्पीच हे कसं गुड स्पीच बनू शकतं. त्यामध्ये काय बघितलं, प्रॉपर फॉर्मॅटचं काही स्पीचचा फॉर्मॅट कसं असलं पाहिजे, प्रॉपर फॉर्मॅट. त्यानंतर नेक्स्ट बघितलं फोकस ऑन टॉपिक कॉन्सर्न. त्यामध्ये जे काय आपलं स्पीचचा टाईप आहे त्याच्यावरती फर्स्टली फोकस केलं पाहिजे. त्यानंतर थर्ड बघितला कन्सिस्टन्स, फोर्थ वन बघितला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि फिफ्थ इज स्पीच एटिक्यू. अशा प्रकारे मेन पॉईंट बघितले आपण. त्याच्यावरून आपलं स्पीच आहे गुड स्पीच बनू शकते. त्यानंतर जे काही स्पीचेस आहे त्याचे देअर आर मेनी टाईप्स ऑफ स्पीचेस. स्पीचेसचे वेगवेगळे टाईप आहे. त्यामध्ये बघा देअर आर 5 मेन टाईप्स ऑफ स्पीचेस. फर्स्ट वन इज वेलकम स्पीचेस, सेकंड वन इज फेअरवेल स्पीचेस, थर्ड वन इज इंट्रोडक्शन टू गेस्ट अँड फोर्थ इज वोट ऑफ थँक्स. अशा प्रकारे हे 4 मेन टाईप्स स्पीचेसचे आपल्याला स्टडी करायचे. त्यामध्ये वेलकम स्पीचेस म्हणजे जे काही एखाद्या कार्यक्रम, वेलकमचा जो काही कार्यक्रम असेल सुस्वागतमचा, त्यामध्ये जे काही एखाद्या कार्यक्रमामध्ये स्वागत करताना जे आपल्याला स्पीचेस द्यायचे असतील त्या तशा टाईपचे स्पीचेस हे वेलकम स्पीचेसमध्ये येतात. त्यानंतर फेअरवेल स्पीचेस म्हणजे काय, फर्स्टली फेअरवेल म्हणजे काय, तर आपल्याला एखाद्याला निरोप द्यायचा असेल तर तेव्हा आपल्याला जे काही स्पीच करायचं असेल तेव्हा त्याला फेअरवेल स्पीचेस असे म्हणतात. नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन टू गेस्ट. त्यामध्ये जे काही आपण एखादा कार्यक्रम आयोजित केला असेल त्यामध्ये जे काही गेस्ट आलेले असतील त्यांचे आपल्याला जर इंट्रोडक्शन द्यायचे असेल तर कशा प्रकारे स्पीच दिले पाहिजे ते आपल्याला यामध्ये बघायचे. लास्टली वोट ऑफ थँक्स. त्यामध्ये कार्यक्रम संपल्यानंतर जे काही आभार प्रदर्शनचे स्पीचेस असते त्यामध्ये कशा प्रकारे स्पीचेस द्यायचे वोट ऑफ थँक्सचे ते पण आपल्याला बघायचे. म्हणजे यामध्ये डिटेल आपल्याला स्पीचेसमध्ये 4 टाईपचे स्पीचेस बघायचे, वेलकम, फेअरवेल स्पीचेस, इंट्रोडक्शन टू गेस्ट, वोट ऑफ थँक्स. अशा प्रकारे टोटल 4 स्पीचेस 1 बाय 1 आपल्याला बघायचे. तर एक्झाममध्ये तुम्हाला या 4 स्पीचेसपैकी एक स्पीच विचारलं जाईल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण युनिट 5 स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये युनिट 5चं नाव काय होतं, स्पीचेस. त्यामध्ये आपण काय बघितलं, व्हॉट इज मीन बाय स्पीचेस. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक स्पीकिंग. त्यामध्ये स्पीचेसचं इम्पॉर्टन्स बघितलं आपण पब्लिक स्पीकमध्ये. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड स्पीचेस. त्यामध्ये मेन कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या, प्रॉपर फॉर्मॅट, फोकस ऑन टॉपिक कॉन्सेप्ट, त्यानंतर कन्सिस्टन्स, त्यानंतर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, स्पीच एटिक्यू असे मेन कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं आपल्याला स्पीचेससाठी महत्त्वाचे येते. त्यानंतर नेक्स्ट बघितलं टाईप्स ऑफ स्पीचेस. देअर आर 4 मेन टाईप्स ऑफ स्पीचेस, वेलकम स्पीचेस, फेअरवेल स्पीचेस, इंट्रोडक्शन टू गेस्ट अँड वोट ऑफ थँक्स. अशा प्रकारे स्पीचेसविषयी इंट्रोडक्शन आणि टाईप्स ऑफ स्पीचेस आपण बघितले. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला 1 बाय 1 स्पीचेस स्टडी करायचे. त्यामध्ये वेलकम स्पीचेस, फेअरवेल स्पीचेस हे, इंट्रोडक्शन टू गेस्ट अँड वोट ऑफ थँक्स हे 1 बाय 1 लेक्चरमध्ये स्टडी करायचे. त्याच्यावरून एक्झाम्पल पण बघायचे आपल्याला. त्यामध्ये स्पीचेसचे वेलकम स्पीचेस, फेअरवेल स्पीचेस असे एक्झाम्पल बघूया. त्यावरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की एक्झाममध्ये तुम्हाला स्पीच कशा प्रकारे राईट करायचे. तर आजच्या लेक्चरमध्ये फक्त आपण इंट्रोडक्शन बघितली स्पीचेसची अँड टाईप्स. नेक्स्ट लेक्चरमध्ये 1 बाय 1 बघूया. सो टुडेज लेक्चर आर फिनिश.